हॅलो. मग काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय, तर आज आहे महाशिवरात्री. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज महाशिवरात्रीनिमित्त मला जायचं आहे मम्मीला, आणि आमच्या मम्मीच्या गुरु आहेत, म्हणजे लहानपणी शिकवलेलं आहे त्या बाई, असं म्हणजे आम्ही म्हणतो त्यांना प्रेमाने. तर त्यांना जायचं आहे घेऊन हरणीला निघालो आहे महादेवाला, आणि पाहुण्यांकडे पण जायचं आहे. तर जाऊयात, चला. 4 व्हीलर रेडीच आहे, मीच नेणार आहे मम्मीला. तर चलो. तर मित्रांनो, आमच्या मामाचा बारका पोरगा आहे, एक किती वर्षाचा असन, 4-5 वर्षाचा असन मला वाटतंय, मला पण कन्फर्म नाही. तर त्याच्यासाठी त्याने पनीरची भाजी घेऊन जायची आपल्याला. पप्पांनी आल्या पनीरची भाजी बनवली होती, त्याला पनीरची भाजी लय आवडती, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी न्यायची. बारको साहित्य त्याचं काय असतं लय भारी आहे. तर जाऊयात आपण, आता जाऊयात. ओम शिवाय. नाही ते आधी डोक्यात या पाहिजे, चल म्हणायचं. चला. काय काम सुटार, चला. तर मित्रांनो, आता विषय काय, तर आम्हाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात, पण आमच्या इथल्या माझ्या मम्मीची मावशी म्हणजे आमची आजी म्हणली की आपण आधी वीरला जाऊ, आणि मग वीरवरनं तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा. तर हो का, हे आपलं हरणीचं महादेवाचं मंदिर, आणि हो का, हे लगेच घरकावलाचं घर आहे एकदम ओकेमध्ये. आणि हो का, ही काय आधी होती बरं का, म्हणजे ह्यांच्याकडूनच घेतली होती आम्ही, पण थोड्या दिवसातच रिटर्न देऊन टाकली. तर आधी वीरला जाणार आहे आम्ही आता, आणि मग नंतर जाणार, कुठं जाणार, महादेवाच्या मंदिरात. तर चला. पाणी आलं बाहेर, पाणी नेलं ना, घेतलं ना पाकिट. कसं मोबाईल घेते ना पिशवीतच. तर मित्रांनो, विषय काय झाला, आपल्या मंदिरापाशी पार्किंगला कुठंच जागा नाही, आणि खूप जास्त गर्दी, रोडवर उभं राहायला जागा नाही, म्हणजे 2 व्हीलर चालू आहे पण रोडवर जागा नाही, एवढी जास्त गर्दी आहे. त्याच्यात मी 4 व्हीलर घातली, माझ्या मागं पण 4 व्हीलर होत्या, 2 पुढं ट्रक होता एक, त्याच्यामुळे निघता आलं ट्रकमुळं. तर विषय काय, बाकीचे सगळे गेल्यात आता तिथं मंदिरापाशी उतरून दर्शन करायला. मी सध्या आता गाडीत बसलो या. तर तो का तिकडं पलीकडं मंदिर आहे, नदीच्या पलीकडं, आणि मी इकडं येऊन बसलो या. तर आता त्यांची वाट बघू, आणि मग जाऊ आपण हरणीला. मंदिरात जायचं होतं मला, पण घेतलंय मी दर्शन आता, मग मला काय जायची गरज नाही म्हणावं अशी, पण ठीक आहे, आता जाऊ दे. मी इथं हरणीला पोचलेलो आहे आता. तर तिकडं पलीकडं मंदिर आहे बघा, इथनं आता चालतच जावं लागेल. इकडं पार्किंगला लावलेली आहे आपली 4 व्हीलर. तर जाऊयात आता मंदिरात. आपले सगळे मामा बिमा माझा तिथंच आहे आता. तर चला. तर इथं या ठिकाणी आपल्याला हा पहिला काका आणि हा दुसरा काका लाजायला लागलाय काय असतील की. चला. हॅलो. मग काय. तर ह्या आमच्या काकी नंबर 1, ह्या आमच्या काकी नंबर 2.
ओम नमः शिवाय. तर मित्रांनो मस्तपैकी महादेवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपल्या काकीला भेटलं, काकाला भेटलं, दादांना पण भेटलो, सगळ्या पाहुणे मंडळीला भेटलो. आणि आता तुम्ही म्हणताल तिथं आतमध्ये पुजारी म्हणजे इथं महादेवाच्या मंदिरात नियम कसा आहे, दरवर्षी एका भगत म्हणून असं एक विशेष घरं आहेत भगत म्हणून नावाची. तर भगत म्हणून नावाच्या या विशेष लोकांमध्ये आमच्या दादांचं घर येतं. मग त्या दादांच्या घरामध्ये ह्या वर्षी पुजारी म्हणून आमचे दादांचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमच्या काकीन त्या होत्या मंदिराच्या गाभाऱ्यात. त्याच्यामुळे दर्शन पण झालं आमचं लवकर, त्याच्यात काय वाद नाही. तर आता जाऊयात आपण पुन्हा घरी. मस्त दर्शन झालं, सगळ्यांना भेटून आनंदच झालेला आहे, काय वाद नाही. तर चला. हे आमचे दादा. तर हा आमचा काकाचं पोरग पिले आहे, नावाला आहे का. शाळेत नव्हता गेला का आज? आयला आज रविवार नाही का, रविवार आहे. सकाळ धरणं काय करतोय मग तू? म्हणा बकऱ्या मागे हिंडतोय. आमच्या दादांक बकरी आहेत बरं का. लाजतोय गडी. आमच्या दादांचं घर. मित्रांनो आता या ठिकाणी चिरेखानवाडीमध्ये आलेलो आहे आम्ही. तर चिरेखानवाडी म्हणजे मोर्टीच्या अलीकडे गाव. तर आमच्या बाईंचं हे घर म्हणजे बंगलाचं चांगला मोठा टपळ्याच्या टपळ्या एवढ्यातच बांधलेलं आहे त्यांनी पण नवीनच. तर हे खूपच असं मोठं भव्य असं घर नाही बंगला काय असेल ते छान केलंय, मला आवडलं पर्सनली. आणि एवढ्या मोठ्या घरात फक्त 2 जण राहतात, आमचे बाई आणि आमचे गुरुजी. दोघं पण शिक्षक आहेत, रिटायर्ड. आमच्या मम्मीचे गुरु. मित्रांनो मस्त पैकी आता घरी पोचलेलो आहे, गाडी लावलेली आहे मस्त. आता घरी पोचलेलो आहे. तर आज लय दमलोय. आजचा ब्लॉग इथंच संपवतो मी. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट्स करा आणि घंटा वाजवा. एवढंच अजून काय असतं. तर मी माझ्या व्लॉगला इथेच संपवतो. बाय. दर्शन घे, मी करते थांब. दर्शन घेताना चालू आहे की कर की, चालू आहे की बरं. हा धरा. हो काय करते, व्हिडिओ काढते, काहीतरी करतो तो, हातात लोक करतो. धर ना हातात असं. काय हातात तिथं बोट लाव माग. अरे तुझं एकच बोट मम्मीला हे झालं. तिला आधी सांग की कळलं. फोटो दिसत आहेत. आलं का लक्षात? पप्पांना आणि मम्मीला अजिबात उलट बोलायचं नाही. काय चुकलं त्यांचं तरी म्हणायचं नाही. काय हे एक लक्षात ठेव. काय आणि रागाव नाही लय बोलतोय, रागवलंय त्याला खूप.